महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील शासकीय भरती प्रक्रिया खाजगी संस्थेमार्फत न घेता MPSC मार्फतच घेण्यात याव्या व भरती प्रक्रिया शुल्क 100 ते 150 रुपये घेण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने येवला तहसीलवर मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र शासनाने विविध विभागातील जे स्पर्धा परीक्षा घेतल्या जायच्या त्या मागील वर्षापासून काही संस्थांना देऊन ते खाजगीकरण केलं गेलं आहे। त्या खाजगीकरणामुळे जो तलाठी असेल या ग्रामसेवक असेल याच्यामध्ये भरपूर प्रमाणात घोटाळा आलेला आहे। 200 पैकी मुलांना 213 असे मार्क पडत आहे। हा भ्रष्टाचार त्याच्यामुळे तयार झालेला आहे। तर जेणेकरून या स्पर्धा परीक्षा MPSC मार्फत घेण्यात यावा आणि त्याच्यामुळे हा घोटाळा थांबला जाईल ही आज विद्यार्थी सेनेची मागणी आहे। काय झालं आहे का ग्रामीण भागातील विद्यार्थी हा खूप गरीब घराण्यातून आलेला आहे आणि परीक्षा शुल्क पहिले 100 ते 150 रुपये घेतले जायचे, आता ते 1000 ते 1200 रुपये शुल्क घेतलं जाऊ राहिला। त्यामुळं आता जे परीक्षा फी भरल्यानंतर परीक्षा कॅन्सल झाली तर ती फी पण मुलांची परत मिळत नाही। हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे आणि ती परीक्षा कमीत कमी केली पाहिजे, ह्या आज विद्यार्थी सेनेची मागणी आहे। ही जर लवकरात लवकर मागणी सरकारने दखल घेतली नाहीत तर याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी सेनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, हा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने येवला तहसील येथे जो आपल्या विद्यार्थ्यांकडून जे जास्त फी आकारण्यात येत आहे या फी संदर्भात आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून येवला तहसीलला निवेदन देऊन येणाऱ्या काळात ही फी जर परत न भेटल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला तालुकासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन करील। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।